यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणानंतर छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार होते असा गौप्यस्फोट खासदार अमोल कोल्हेंनी केला। तर अजितदादांनी आम्हाला याबाबत सांगितलं होतं असंही ते म्हणाले। अमोल कोल्हेंच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय। महाराष्ट्राच्या संदर्भात राजधानी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली। बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि खासदार रजनी पाटील उपस्थित होत्या। चंद्रपूर महापालिका सत्ता स्थापनेमध्ये झाला गोंधळ, राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या सुरू असलेल्या चर्चा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशासंदर्भात बैठकीत चर्चा झाली। काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्याकडे एका निनावी कॉलवरून 10 करोडची खंडणी मागण्यात आली। या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ माजली। 2 दिवसांपूर्वी एका कॉलिंग ॲपद्वारे साजिद खान पठाण यांना फोन आला होता। हा कॉल बिश्नोई गँगच्या शुभम लोणकरच्या नावाने आल्याची माहिती आहे। झिरवळ यांच्या कार्यालयामध्येच लाच घेणाऱ्या लिपिक राजू ढिरेंगेला जामीन मंजूर करण्यात आलाय। मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष कोर्टाने हा जामीन मंजूर केला। मुंबईतील भाजप नगरसेविका प्रीती सातम यांनी महापौरांसह आयुक्तांना पत्र लिहिलंय। रस्ते कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। बांगलादेशी मुस्लिमांकडून महिलांशी गैरवर्तन होत असल्याचा आरोप करत महापालिकेच्या प्रकल्पातील कामगारांच्या झाडाझडतीची मागणी त्यांनी केली आहे। कोल्हापूर शहरामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चिघळल्याचं चित्र समोर आलंय। शहर प्रमुख सुनील मोदी यांची कोल्हापूर महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्यानंतर काही शिवसैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। नाशिक महापालिकेची पहिलीच महासभा वादग्रस्त ठरली आहे। विरोधी पक्षनेतेपद जाहीर केलं जात नसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते आक्रमक झाले। गटनेते केशव पोरसे यांनी महापौरांना जाब विचारला आणि विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला। नवी मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महासभेत येत्या वर्षभरासाठी पालिका क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारची करवाढ न करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय। निवडणूक प्रचारादरम्यान भाजप नेते गणेश नाईक यांनी नागरिकांवर अतिरिक्त कर लावला जाणार नाही असं स्पष्ट आश्वासन दिलं होतं। या निर्णयामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पालिकेच्या 4 वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या कामांची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी केली। आयुक्त शेखर सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात संशयास्पद आणि अवाजवी कामं केल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली। पिंपरी चिंचवड पालिकेच्या दुसऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवकांनी शहरातील भटक्या कुत्र्यांच्या विषयाला हात घातला। भाजपचे नगरसेवक राजू मिसाळ यांनी आयुक्त आणि महापौर यांना प्रतिकात्मक कुत्राच भेट दिला। पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या वाढलेली आहे, त्यामुळे नगरसेवकांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरींची निवड झाली। भाजपमधून बंडखोरी करत त्यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर 48 मतांनी विजय मिळवला। यावेळी भाजपची 6 मतं फुटल्यानं भाजपला धक्का बसला। भिवंडीमध्ये बंडखोरी करणार नाही असा शब्द दिला तरी बंडखोरी झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले। तर बंडखोरांवर कारवाई करणार असा इशाराही त्यांनी दिलाय। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार उद्या दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत। सकाळी 11 वाजता ते पत्रकार परिषदेमधून कोणते खुलासे करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईच्या शिवतीर्थ मैदानावर 19 मार्चला गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त राज ठाकरेंची सभा होणार आहे। 20 वर्षांनंतर शिवतीर्थवर राज ठाकरेंची ही पहिलीच सभा असेल। यापूर्वी त्यांनी मनसे पक्ष स्थापना केली होती तेव्हा सभा घेतलेली होती। यामुळे आता 19 मार्चला राज ठाकरे काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। कल्याण लोकसभा मतदारसंघातील कामांसाठी तब्बल 4897 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे। शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला मोठं यश आलंय। या कामांमुळे अंबरनाथ ते कळवा शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे। राज्यात आलेली राजकीय सूज अत्यंत वाईट आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय। सत्तेमधल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे असं ते म्हणाले। त्यांच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय। मनसे नेते संदीप देशपांडेंचं व्हॉट्सअप स्टेटस चर्चेत आलंय। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृती अपेक्षा बाळगू नये असं म्हणत देशपांडेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला।
भाजप आमदार प्रसाद लाड मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट त्यांनी घेतली आहे. प्रसाद लाड हे उद्धव ठाकरेंना मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी भेटले अशी माहिती समोर आली. एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं. मुंबईतल्या पार्किंग आणि रस्त्यांच्या प्रश्नाबाबत भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलंय. तर प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधण्याची गरज नाही असंही ते म्हणाले. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीनं शिवसेनेची सत्ता स्थापनेची ऑफर नाकारली. भाजप सोबत राहण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतला. अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. सत्ता पक्षांचा सभागृह नेता म्हणून भाजपचे माजी महापौर चेतन गावंडे यांची निवड झाली. माजी महापौर विलास इंगोले यांची विरोधी पक्षनेत्या म्हणून निवड करण्यात आली. तर पहिल्या सर्वसाधारण सभेला 15 पेक्षा जास्त नगरसेवकांनी दांडी मारली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित नागरी प्रश्नांवरून भाजप नगरसेविका ममता म्हात्रे आता आक्रमक झाल्यात. प्रभाग क्रमांक 18 मधील वाहतूक कोंडी, तुटलेली गटारं आणि पाणी पुरवठ्याच्या समस्येची त्यांनी पाहणी केली. प्रलंबित कामांबाबत त्यांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिलं. वसई विरार महानगरपालिकेमध्ये पक्ष कार्यालयासाठी आयुक्तांनी स्वतंत्र दालन न दिल्यानं भाजप नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. भाजप कार्यकर्ते महासभेपूर्वी आयुक्तांच्या दालनात घुसले आणि जोरदार घोषणाबाजी केली. वसई विरार महानगरपालिकेची पहिली महासभा महापालिकेच्या सभागृहात पार पडली. महापौर अजीव पाटील यांनी सर्व गटनेत्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं. सर्वांनी विरोधक म्हणून नव्हे तर सहकारी म्हणून काम करावं, या सभागृहाचं पावित्र्य राखावं असं आवाहन पाटील यांनी यावेळी केलं. ब्रेकनंतर सामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. गोकुळच्या दूध दरात वाढ करण्यात आली आहे. म्हशीचं दूध 1 रुपयानं तर गाईच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. आज झालेल्या गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये दूध दर वाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. हे नवीन दर उद्यापासून लागू होणार आहेत. या दरवाढीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होईल. नाशिकच्या मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्राचा सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. अकोल्यात जन्म प्रमाणपत्र संदर्भात महापालिका आयुक्त आणि महापौर यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक गंभीर दावे केले. छगन भुजबळांची प्रकृती बिघडली. प्रकृती अस्वस्थ झाल्यानं छगन भुजबळ यांना दौरा सोडून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अचानक पोटात दुखू लागल्यानं अपोलो हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन करण्यात आलं. माझी वसुंधरा अभियानात शिर्डी नगर परिषदेनं राज्यात पहिला क्रमांक पटकावलाय. नाशिक विभागातील 25 ते 40 हजार लोकसंख्या गटातील नगरपालिकांमध्ये शिर्डी पालिकेनं अव्वल कामगिरी केली. उद्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार आहे. परळीमधील तहसीलदार व्यंकटेश मुंडेला एसीबीनं ताब्यात घेतलं. तक्रारदाराकडे 50,000 रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीनं कारवाई केली. कारवाईची भनक लागल्यानं रक्कम मात्र त्यानं स्वीकारली नाही. पुण्यात आईच्या मित्रानं 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला. शाळेत सोडतो असं सांगून कारमध्येच मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली. या प्रकरणी आरोपी ज्ञानेश्वर रायरीकरला पोलिसांनी अटक केली. ब्रेकनंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर मधील 10वीची परीक्षा देताना 10 तोतैया विद्यार्थी या ठिकाणी आढळले. 10 विद्यार्थ्यांवर केंद्र प्रमुखांनी पोलीस तक्रार देऊन कारवाई केली आहे. ओळखपत्राची तपासणी करताना हे विद्यार्थी आढळले. नवी मुंबई शहरातील 12 कचरा वेचक महिला 10वीची परीक्षा देत आहेत. अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. प्रभा ट्रस्ट यांच्या माध्यमातून वर्षभर अभ्यास करून त्यांनी अनेक अडचणींवर मात करत परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. वाशिम शहरातील एका पडक्या सभागृहात शासनाच्या आरोग्य विभागाची लाखो रुपयांची औषधं धूळखात पडून असल्याचं समोर आलंय. दरम्यान अनियमबाह्य पद्धतीनं ही औषधं ठेवल्याचा आरोप रुग्णांनी केला. तातडीनं चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. जळगावच्या चोपड्यामध्ये फी बाकी असल्याच्या कारणावरून 10वीच्या विद्यार्थिनीला हॉल तिकीट देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त करत हॉल तिकीट न देणाऱ्या शाळेच्या चौकशीची मागणी केली. बीडच्या केज शहरामधील वसंत माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर मोठा गोंधळ झाला. कॉपी पुरवल्याचा व्हिडिओ काढला जात असल्याचं लक्षात येताच कॉपी पुरवणाऱ्या तरुणांसह शिक्षकांची धावपळ झाली. कॉपी पुरवणाऱ्यांना थेट परीक्षा हॉलमध्ये प्रवेश कसा दिला याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
जळगावचा चटई उद्योग आर्थिक संकटात सापडलाय. 300 ते 400 कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या चटई उद्योगात सध्या 10 ते 15% घट झाली आहे. यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तातडीने उद्योगाला मदत करण्याची मागणी करण्यात आली आहे. गोंदियाच्या उचेपूर गावात दारूची दुकानं आणि बार विरोधात ग्रामस्थ आक्रमक झाले. ग्रामसभेनंतर बारची तोडफोड करण्यात आली. तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झाला. परभणी जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. महामार्ग रद्द न केल्यास हुकुमशाही करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. जालन्याचे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी जनता दरबार भरवला. यावेळी नागरिकांनी खोतकरांसमोर तक्रारी केल्या. यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी जनता दरबारात सहभाग घेतला. गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागलं. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दूध विक्री दर वाढवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. आजपासून 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. राज्यातील 16 लाख विद्यार्थी 10वीची परीक्षा देत आहेत. तर राज्यभरात एकूण 5101 केंद्रांवर ही परीक्षा होतीये. कॉपी मुक्त परीक्षांचं बोर्डाकडून अभियान राबवलं जातंय. वर्ध्यात इस्रोची सहल करून परतलेल्या 44 विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. जिल्हा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेले ग्रामीण शहरी भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सहलीत समावेश होता. यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे सामन्याची. मात्र पुढे आपण बघणार आहोत बडे मुद्दे. माझे सहकारी विलास सोबत. धन्यवाद फरा. मंडळी नमस्कार. मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे. आजचा चर्चेचा मुद्दा आहे भिगवणमधल्या कथित लव जिहादच्या आरोपाचा. मुलगी म्हणतेय मी मर्जीनं लग्न करतेय, तर कुटुंबीय आणि समाज विरोधात उभा आहे. हे पहिलं प्रकरण नाहीये. कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला म्हणून राज्यात अनेकांचे मुडदे पडलेले आहेत. कधी जातीच्या नावावर तर कधी धर्माच्या नावावर. आज पुन्हा एक मुद्दा ज्याला धर्माचा रंग दिला जातोय, लव जिहाद म्हटलं जात आहे. पण प्रश्न अतिशय महत्त्वाचा आणि तितका संवेदनशील जो आज चर्चेला आपण घेऊन आलोय. प्रश्न आहे की प्रत्येक हिंदू मुस्लिम विवाह लव जिहाद म्हणणं योग्य आहे का? त्याला प्रत्येक विवाहाला लव जिहाद असं म्हणणं योग्य असेल का? याच्याबद्दलचं तुमचं मत तुम्ही नोंदवा. जाताना शेवटी पूल दाखवणार आहे. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार राहुल कुल असतील, एमआयएमच्या नेत्या रहिनाज शेख असतील, सामाजिक कार्यकर्त्या वर्षाताई देशपांडे असतील, ते वकील सुद्धा आहेत, हिंदुत्ववादी कार्यकर्ते चेतन दीक्षित जे ॲडव्होकेट चेतन दीक्षित आपल्यासोबत असणार आहेत, मुस्लिम अभ्यासक पैगंबर शेख सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत. या सगळ्या मान्यवरांशी आपण बोलूया, चर्चा करूया. पण त्याआधी बघूया दिवसभरातले महत्त्वाचे बडे मुद्दे. प्रत्येक भेटीत राजकारण शोधणं योग्य नाही. सूचना द्यायच्या असतील तर भेट घ्यायला नको का? एकनाथ शिंदेंच्या भेटीवर राज ठाकरेंचं स्पष्टीकरण. तर महाराष्ट्र सध्या ICU मध्ये. राज ठाकरेंचं वक्तव्य. सत्तेमधल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट असल्याचा टोला. भिवंडी महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्यानं नारायण चौधरींची महापौरपदी निवड. नारायण चौधरींना 48 तर भाजपच्या स्नेहा पाटलांना केवळ 16 मतं. काँग्रेसचे तारिक मुमीन उपमहापौरपदी. बंडखोरांवर कारवाई होणार. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा इशारा. भिगवण प्रकरणातील मुलीच्या सुरक्षेसाठी बारामती कोर्टानं पाठवलं सुधारगृहात. मुलीच्या नातेवाईकांकडून आमदार राहुल कुल यांच्या विरोधात कोर्टाबाहेर घोषणाबाजी. अपहरण प्रकरणी कुल यांचा संबंध असल्याचा आरोप. विधान परिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीत तिढा. तर सर्वाधिक संख्याबळ असल्यानं उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेच्या जागेवर जावं. संजय राऊतांचं विधान. विरोधकांचा 7वा उमेदवार कोण हे त्यांनी ठरवावं म्हणत फडणवीसांचा टोला. आणि बीडमध्ये शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ. 10वीच्या पेपरसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याचं कारण देत उभारला मंडप. विद्यार्थ्यांना मंडपात द्यावा लागणार पेपर. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे अक्षम्य दुर्लक्ष.
गेल्या 2 दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात ट्रेंडिंग असलेली राजकीय बातमी म्हणजे ठाकरे आणि शिंदेची भेट। या भेटीच्या नंतर 20 वर्षांनी एकत्र आलेले ठाकरे बंधू यांच्यात पुन्हा दिवार उभी राहील का असा प्रश्न चर्चेला जात होता। दोघांच्या ठाकरेंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याचं बोललं जात होतं, त्याचे राजकीय पडसाद उमटत होते। याच दरम्यान राज ठाकरेंनी आज पडदा उठवला आणि सांगून टाकलं भेट का झाली, चर्चा काय झाली। मनसे प्रमुख राज ठाकरेंनी बुधवारी अचानक राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदेंची भेट घेतली। जे राज ठाकरे महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागत होते, त्यांच्या भेटीनं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। त्यामुळे या भेटीनंतर तात्काळ ठाकरेंच्या सेनेनं सुद्धा नाराजी व्यक्त केली, तर शिंदेंच्या शिवसेनेनं आनंद व्यक्त केला। इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही, पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे। शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय दोन्ही नेते आहेत, ते जर एकत्र भेटले असतील, एकत्र चर्चा करत असतील, तर तुम्हाला पोटशूळ कशाला पाहिजे? आणि मी तर म्हणतो माझ्यासारख्या शिवसैनिकाला खूप आनंद होईल, आनंद झाला। बराच वेळ दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्यानं ही भेट आगामी राजकारणाची नांदी असल्याची चर्चा सुरू झाली। या भेटीत मनसेनं कल्याण आणि नाशिक महापालिकेत परस्पर सहकार्याची ग्वाही दिल्याचं आणि त्या बदल्यात मनसेला सेनेनं काही आश्वासनं दिल्याच्या बातम्या समोर आल्या, ज्यानुसार शिंदे राज भेटीत बीएमसीत शिंदेच्या शिवसेनेकडून मनसेला स्वीकृत नगरसेवक पद मिळण्याची चर्चा रंगली। तसंच कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेला विषय समितीवर अध्यक्षपद मिळणार असल्याचं बोललं गेलं। या भेटीत अमित ठाकरेंना विधान परिषदेत पाठवण्यासाठी शिवसेनेनं पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली। स्थानिक स्वराज्य संस्थांमधून अमित ठाकरेंना विधान परिषदेवर पाठवलं जाण्याची शक्यता वर्तवली जात होती। या भेटीचा परिणाम तात्काळ दिसून आला। राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेताच उद्धव ठाकरेंनी मनसेच्या मागणीनं रखडलेल्या स्वीकृत नगरसेवकांचा प्रलंबित प्रश्न लागलीच निकाली काढला। मनसेच्या मागणीला केराची टोपली दाखवत स्वीकृत नगरसेवकासाठी साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक या 3 नावांवर शिक्कामोर्तब केल्याची माहिती सूत्रांनी दिली। पण आता बुधवारी शिंदेंसोबतच्या नंदनवन भेटीत नेमकी काय चर्चा झाली, शिंदेंची भेट का घेतली, याचं स्पष्टीकरण स्वतः राज ठाकरेंनी दिलंय। निवडणुका संपलेल्या आहेत, आता आज ते सत्तेवरती आहेत। आम्हाला जर काही समजा सजेशन द्यायचे असतील, जर काही चांगल्या गोष्टी करून घ्यायच्या असतील, तर त्याच्यासाठी भेट व्हायला नको की प्रत्येक वेळेला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला शोधलंच पाहिजे, प्रत्येक वेळेला काहीतरी त्याच्यातनं आपण राजकारणच शोधलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाहीये। उद्या मी मुख्यमंत्र्यांना भेटीन। आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पुण्यामध्ये, ठाण्यामध्ये अनेक शहरांचे प्रश्न आहेत, राज्यांचे प्रश्न आहेत, जे आम्हाला जे वाटतात ते आम्ही सांगणं गरजेचं नाही का? वांद्र्यातल्या रंगशारदा सभागृहात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत राज ठाकरेंनी मनसैनिकांना पक्ष बांधणीच्या सूचना दिल्या। यावेळी त्यांनी राज्यातल्या राजकीय स्थितीवर त्यांच्या खास शैलीत टोले लगावले। महाराष्ट्र सध्या आयसीयू मध्ये आहे। राजकीय सूज जी आली आहे ती अत्यंत वाईट आहे, मात्र कायमस्वरूपी नाही। सत्तेमधल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे। अनेक आंदोलनं तुम्ही केली, पण आता निवडणूक हाच कार्यक्रम आहे। राज ठाकरे। एकनाथ शिंदेंच्या भेटीच्या 2 दिवसात राज ठाकरेंनी त्यांच्या विरोधाचं हत्यार उपसलं। त्यामुळे कालपर्यंत राज ठाकरेंना महायुतीच्या जवळ केला ग्रेट म्हणत आनंदी होणाऱ्या महायुतीच्या नेत्यांचाही पारा चढल्याचं पाहायला मिळालं। सन्माननीय राज ठाकरे यांना मला एकच विनंती करायची आहे, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यामधला फरक तुम्ही समजून घ्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही सातत्यानं जनसेवा करतो आणि जे जनसेवा करतात, जे जनतेची सेवा करतात, त्यांना कधीही एक्सपायरी डेट नसते। खरं तर सत्तेसाठी कोण कुणासोबत जाईल
आणि कुणाला सोडून जाईल याचा नेम नाही. पद आणि सत्तेसाठी रक्ताचे नाते एकमेकांच्या विरोधात लढल्याची अनेक उदाहरणं आहेत. पण ठाकरे बंधूंनी या सगळ्या गोष्टीच्या विपरीत तब्बल 20 वर्षांनी मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र निवडणूक लढवली. ठाकरेंच्या या युतीला अपेक्षित यश मिळालं नाही हे सत्य आहे. त्यामुळे आता सत्तेच्या वाट्यासाठी आणि स्वीकृत नगरसेवकाच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंमध्ये फूट पडते का? राज ठाकरेंच्या शिंदे भेटीनं दोन्ही भावांमध्ये पुन्हा दुरावा निर्माण होतो का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. आता बोलूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे. मंदिर में दाना चुगकर चिड़िया मस्जिद में पानी पीती है. मैंने सुना है राधा की चुनरी कोई सलमा बेगम सिलती है. एक रफ़ी थे महफिल में रघुपति राघव गाते थे. एक प्रेमचंद जो बच्चों को ईदगाह सुनाते थे. हा आपल्या देशाच्या सामाजिक सौंदर्याचा आरसा आहे. ज्या देशात हिंदू मुस्लिम विवाहांची मोठी परंपरा आहे, जिथं आज हिंदू मुस्लिम विवाह लव जिहाद या शब्दाच्या भोवऱ्यात अडकलाय. प्रश्न आहे, श्रीमंतांची, नेत्यांची, सेलिब्रिटींची आंतरधर्मीय लग्न थाटामाटात होतात, नेत्यांच्या उपस्थितीत पार पडतात, मग फक्त सामान्यांच्या लग्नातच लव जिहाद होतोय का? चर्चेचा हा मुद्दा घेण्याचं कारण भिगवणमधलं ते प्रकरण आहे जे सोशल मीडियाच्या स्क्रोलिंगमधून टीव्हीच्या चॅनेलवरून तुमच्यापर्यंत पोहोचलं असेल. मुलगी म्हणतेय मी माझ्या मर्जीनं गेले, तरीही त्याला लव जिहादचा धार्मिक रंग दिला जातोय, कारण मुलगा मुस्लिम, मुलगी हिंदू आहे. लव जिहादचा मुद्दा देशभर चर्चेत आहे. केंद्र सरकार म्हणतंय लव जिहाद हा शब्द कोणत्याही कायद्यात परिभाषित नाही, अशा प्रकारची संघटित कटकारस्थानाची अधिकृत नोंद नाही. राष्ट्रीय महिला आयोग, गृह मंत्रालय तसंच विविध राज्यांच्या तपास यंत्रणांनीही सुनियोजित अशा प्रकारच्या मोहिमेचा ठोस पुरावा अजून सादर केलेला नाही. याचा अर्थ असा अजिबात नाही की प्रेमाच्या नावाखाली फसवणूक आणि दबावाची एकही घटना या देशात घडत नाही. घडते. ती प्रत्येक धर्मात घडते, प्रत्येक जातीत घडते. असा गुन्हा घडला असेल तर तो गुन्हाच आहे आणि त्याची सखोल चौकशी होऊन पीडितेला न्याय मिळायलाच हवा आणि दोषींना कठोर शिक्षा. पण आज प्रत्येक नातं कधी जातीच्या तर कधी धर्माच्या चष्म्यातून मोजलं जातंय का? प्रत्येक हिंदू मुस्लिम विवाहाला लव जिहाद म्हणणं योग्य आहे का? काही घटनांच्या आधारावर संपूर्ण समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य आहे का? एखाद्या गुन्ह्याला धार्मिक रंग देणं, त्याला राजकीय भिंगातून पाहणं आणि त्यासाठी संपूर्ण यंत्रणा वेठीला धरणं आणि तणाव निर्माण करणं हे घातक नाही का? गुन्हेगारी कृत्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यामध्ये एक पुसटशी रेषा आहे. आपण ती पुसून टाकतोय का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल तर सावधान, कारण उद्या प्रत्येकाच्या वैयक्तिक आयुष्याचा निर्णय समाजाच्या न्यायालयात घेतला जाईल. तुमच्या, माझ्या आणि सगळ्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा निर्णय उद्या थेट रस्त्यावर होईल. हे आपल्याला मान्य असेल का? संविधान म्हणतंय दोन प्रौढ व्यक्तींनी परस्पर संमतीने विवाह करणं त्यांचा घटनात्मक अधिकार आहे. अशा वेळी प्रत्येक नात्यात जिहादचा शिक्का मारणं दोन व्यक्तींच्या भावनांचा आणि त्यांच्या स्वातंत्र्याचा अवमान नाही का? आंतरधर्मीय विवाहाच्या बाबतीतला दोन्ही धर्मांचा दुटप्पीपणा जरा नीट बघा, लक्षात येईल हे काय सुरू आहे. हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलानं लग्न केलं तर लगेच लव जिहादचा आरोप होतो, पण मुस्लिम मुलगी आणि हिंदू मुलगा असेल तर त्याकडे तितक्या आक्रमकतेनं पाहिलं जात नाही, हे वास्तव आहे. तिकडे मुस्लिम धर्मातही तेच आहे. धर्माचं पालन झालं नाही तर फतवे काढले जातात. पण मुलानं हिंदू मुलीशी विवाह केल्यास मौन आणि मुस्लिम मुलीनं हिंदू मुलाशी विवाह केला की धर्म धोक्यात, असं म्हटलं जातं. कारण काय माहिती आहे? खानदान की इज्जत, जातीची प्रतिष्ठा आणि धर्माचं रक्षण हे शब्द आजही मुलीच्या चारित्र्याशी जोडले गेलेले आहेत. तिच्या निवडीला समाजाच्या सन्मानाचं कवच आहे. मग ते हिंदू असो की मुसलमान. पुरुषांनी केलेल्या निवडीवर मात्र कुठलंच नैतिकतेचं बोट उठत नाही. या दुटप्पीपणाला आपण नेमकं काय म्हणावं? त्यामुळे आज गरज आहे संतुलित विचारांची, भावना भडकवण्याच्या ऐवजी तथ्यांवर बोलण्याची. कारण शेवटी धर्म, राजकारण आणि प्रतिष्ठेच्या पलीकडे दोन माणसाचं आयुष्य उभं असतं आणि त्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या दोघांचा असतो. कारण शेवटी धर्म माणसांसाठी आहे, माणूस धर्मासाठी नाही.
भिगवण कथित अपहरण प्रकरणात नवा ट्विस्ट. अपहरणाचा दावा तरुणीनं फेटाळला. झहीरसोबत स्वतःच्या मर्जीनं गेल्याचा खुलासा. मी माझ्या स्वतःच्या चौकशीने त्याच्यासोबत आले, मग तिथं आल्यावरती त्याच्यासोबत गेले. तरुणीच्या कुटुंबियांचा पोलीस ठाण्यासमोर आक्रोश. आज माझी गेली उद्या तुमची जाईल, ही तुमची पण मुलगीच आहे, हिला जाऊन देऊ नका, आपल्या ताब्यात घ्या. फक्त तिच्या दबाव आहे. पोलिसांनी आम्हाला फक्त ते 2 तास आमच्या ताब्यात द्यावं, आम्ही ते आमच्या पद्धतीने करतो. नाही, मला नाही घरी जायचं, मला त्याच्यासोबत असायचं. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरच्या भिगवणमधील रहिवासी असलेल्या याच तरुणीच्या अपहरणावरून वातावरण तापलं. अखेर गुरुवारी मध्यरात्री ही तरुणी पोलिसांसमोर हजर झाली. तसंच तिनं पोलिसांना एक प्रतिज्ञापत्र दिलं. गेल्या काही वर्षापासून झहीर शेख या तरुणासोबत माझे प्रेमसंबंध आहेत. या नात्याबद्दल घरच्यांना पूर्वकल्पना दिली होती, पण घरच्यांनी त्याला विरोध केला. कुटुंबीय तिच्या इच्छेविरोधात दुसऱ्या मुलाशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होते. या दबावामुळे आणि परस्परांवरच्या विश्वासामुळे स्वतःच्या राजी खुशीनं आणि मर्जीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. मी पूर्णपणे सज्ञान असून मला माझ्या आयुष्याविषयी स्वतंत्र निर्णय घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे, असं तिनं प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. मी बाजारपेठेत गेलेलो खरेदी करण्यासाठी, मी, माझी आई आणि भाऊ. तर मी झहीर शेख यांना फोन केलेला की आम्ही जाणार आहे म्हणून बाजारपेठेत, म्हणून माझ्या भावाच्या फोनवरती. तर जाणार आहे म्हणून सांगितलं होतं. तर तुम्ही या म्हणून तिथं रिसेट गेस्ट हाऊसपाशी आनंद हॉटेलच्या पाठीमागे. तर आम्ही बाजारपेठेत गेलतो. तर मग येताना तिथं तोपर्यंत ते थांबले होते ते तिथं. तर मग मी माझ्या स्वतःच्या चौकशीने त्याच्यासोबत आले, मग तिथं आल्यावरती त्याच्यासोबत गेले. तरुणीच्या कुटुंबियांनी मात्र तरुणीचा दावा फेटाळलाय. तिचं अपहरण झाल्याचा तिच्या कुटुंबियांचा दावा आहे. आम्ही शॉपिंग करून लग्नाची घरी निघालो होतो. तर त्याने आम्हाला आनंद हॉटेलच्या पाठीमागे विषमगृह शेजारी गाडी थांबवून त्यांनी आमच्या डोळ्यात चटणी टाकून आमच्या तिघांना मारहाण करून माझ्या बहिणीला बळजबरीने उचलून गाडीत टाकले आणि तो तिथं फरार झाला. तुम्ही त्यावेळेस त्याला विरोध केला नाही का? काय झालं होतं? चटणी टाकल्यामुळे आम्हाला पुढे समोर काही दिसलंच नाही. तरी आम्ही त्याला धरायचा प्रयत्न केला, तर त्याने आम्हाला हाणमार केली. पुरीची आई स्वतः सांगते, ज्यावेळेस पोरगी 12 वर्षाची त्यावेळेसपासून पुरी तिला हे कसं 12 वर्षाच्या मुलीला तिची आई किंवा आजी टोरीत होती. लक्षात ठेवा. आजोबा नाही, मग तिला सरळ सरळ सांगण्यात जातंय की तुझा लहान भाऊ आहे, त्यांना आम्ही मारून टाकणार, तुझ्या आईला मारणार. आणि ती जात अशी आहे की त्या पुरीला माझ्या मुलीला खरंच वाटणार ती गोष्ट, कारण ती जातच तशी की मारू पण शकते. या 4 दिवसांपूर्वी या तरुणीच्या अपहरणाची तक्रार कुटुंबियांनी पोलिसात दाखल केल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्या. पोलीस स्टेशन बाहेर जोरदार आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी तरुणीनं एक व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली. मात्र त्यावेळी तिची वक्तव्य आणि आत्ताची वक्तव्य यात तफावत असल्याचं आढळून येतंय, असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. मी वैष्णवी राजा आठवडे, मी झहीर शेख यांच्यासोबत 9 वर्षापासून प्रेमसंबंधात आहे. तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही. मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली. माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही. तर राजकीय माणसांनी त्यांच्या स्वतः राजकीय लोकांनी डोळ्या बाजून घेऊन येईल. मी माझ्या मर्जीने आले. नाही, मी माझ्या मर्जीने व्हिडिओ काढलाय. आम्ही बातम्या बघत होतो त्यावेळेस मला समजलं असे आरोप केलेत म्हणून. तर ते सगळे खोटे आहेत. ते माझ्या मर्जीने मी व्हिडिओ केले ते, त्यामुळे ते सगळे खोटे. आम्ही 1 वर्षापासून संपर्कात होतो, पण ओळख आमची आधीपासून होती. आणि 9 वर्ष झालं मी रिलेशन मध्ये. 9 वर्षापूर्वी ती 5वीला होती. 11 वर्षाची मुलगी अशी होऊ शकता का तुम्ही सांगा? आणि दुसरी गोष्ट, आजच्या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं भावाच्या मोबाईलवरून फोन केला. तर भावाच्या मोबाईलचा तुम्ही कॉल रेकॉर्ड काढा आणि ती काय बोलली, ती बोलली का त्या मोबाईलवरून बघा. आणि आता 1 वर्ष म्हणते. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये किती तथ्य, किती दबाव आणलाय तिच्यावर, ह्या व्हिडिओवरूनच दिसतंय आपल्याला. 21 वर्ष वय तिचं पूर्ण झालंय. तर 21 वर्ष वय तिचं आहे आणि 21 वर्ष वय असतानाच तिनं व्हिडिओ दिलाय की 9 वर्षापासून माझे याचे संबंध आहेत. त्यामुळं आता कुणाची वाट न बघता पोलिसांनी त्या व्हिडिओचा आधार घेऊन आता तिचं स्टेटमेंट घेण्याचं कारणच नाही. कारण आता ती स्टेटमेंट जाणीवपूर्वक देते आहे. कारण नोटरीमध्ये त्यांनी 1 वर्षापासून संबंध आहे. कारण परत विषय अत्यंत विचारानं परत नोटरी केलेली आहे. जेव्हा तिनं व्हिडिओ तयार केला तेव्हा तिच्या मनात काहीच नव्हतं. तिच्यावर आमचा तर कोणाला दबाव असण्याचं कारणच नाही.
दबाव तर तिकडच असू शकतो. त्यामध्ये तिनं स्पष्टपणे सांगितलं की 9 वर्षापासून माझे संबंध आहेत. त्यांचं तीच मत आहे की ते स्वतःहून गेली होती, परंतु नेमका जे त्याची आई, घरचे जे सदस्य आहेत त्याचा म्हणणं वेगळा आहे. आता हे दोघे मत आहे, ते दोघे मताचा आम्ही आता बारकाईने तपास करीत आहोत. या संपूर्ण प्रकरणात स्थानिक आमदार राहुल कुल यांची तरुणाकडच्या कुटुंबाला फूस असल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबाकडून करण्यात येतोय. ह्याच्यात सगळा राहुल कुल यांचा सपोर्ट आहे. या अझरभाई शेख यांना त्याच्या दबावाखाली माझी आज मुलगी इथनं जाते. हिंदू समाज जागा होऊ दे हो, एवढी माझी इच्छा आहे की ह्या जाती धर्मात कधी आपली मुलगी जाऊन देऊ नका. आज माझी गेली, उद्या तुमची जाईल. आज रात्री 2 वाजता स्टेटस काय टाकतोय? एवढी मस्ती, एवढा माज येतो कुठून? कुणाशी हा एकनिष्ठ आहे? कोण ह्याला पाठबळ देत आहे असली प्रकरणं करण्याला? त्यानं स्टेटस ठेवलाय आणि काही थोड्या वेळानंतर तो मुलगा आणि मुलगी पोलीस स्टेशन बारामतीला हजर झालेत. पोलीस स्टेशन बारामतीला हजर होण्यापूर्वी त्याने एक नोटरी तयार केली आहे. पोलिसांनाही सापडत नाहीत. म्हणजे नोटरीवाल्यानं कसे गेले? नोटरीवाला ह्यांना कोणी मिळवून दिला? हे तर नवीन मुलं आहेत, ह्यांना काही एवढं बाहेरचं माहीत नाही. नोटरीवाल्यावर पण गुन्हा दाखल केला पाहिजे. मुळात या कोण आरोपी आहे त्याला मी ओळखत नाही. गुन्हा भिगवण तालुका इंदापूर इथे घडलाय. मुलगी बारामतीमध्ये हजर झालेली आहे आणि त्यामुळे कुणी कुणाचं स्टेटस ठेवावं आणि त्यामुळे कुणावर आरोप करावे याचा कुठलाही सुतराम संबंध मला समजत नाही. त्यामुळे अशा प्रकारे कुणी स्टेटस ठेवल्यामुळे कुणाला आरोप करावे असं जर कोण करत असेल तर निश्चितच त्याच्यामध्ये काही ना काहीतरी राजकारण केलं जाते असं माझं मत आहे. या तरुणीला वडील नाहीयेत आणि जमिनीचा सातबारा तिच्या नावावर आहे. या मुद्द्याकडे लक्ष वेधत गोपीचंद पडळकर यांनी मोठा दावा केलाय. आता ह्या मुलीच्या नावावरती सातबारा आहे हे आम्ही तुमच्यासमोर पुराव्यानिशी बोलतोय. यांचं षडयंत्र तुम्ही बघा. ह्या मुलीला वडील नाहीत, तिचं जबाबदार घरात कुणीच नाही. लहान भाऊ आहे, आई आहे, विधवा आहे. तिचं लग्न ठरलंय, 22 तारखेला तिचं लग्न होतं आणि असा बाका प्रसंग ठरवून प्लॅनिंग करून एका या कुटुंबावरती मोठ्या प्रमाणात अन्याय केला गेला आहे. सध्या या प्रकरणातील प्रत्येक अँगलचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. तरुणीला घरी जायचं नसल्यानं तिला महिला केंद्रात नेणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तरुणीची वैद्यकीय तपासणीही झाली असून त्याचा अहवाल येणं बाकी आहे. तरुण पोलिसांच्या ताब्यात असून त्याला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. दुसरीकडे आमची मुलगी आम्हाला परत द्या असा तिच्या आईचा आक्रोश कायम आहे. या प्रकरणी पुढे काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सुमित सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.